आज माहिती मिळाल्याप्रमाणे पाचोरामधील आनंदा भोई हे 32 वर्षाचे एक तरुण होते. ते काल काकडी विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता. दिवसभर काकडी विकल्याच्या नंतर त्यांना संध्याकाळी थकवा, उलटी आणि चक्कर आल्यासारखं जाणवत असल्यामुळे घरच्यांनी त्यांना लिंबू सरबत देऊन त्यांचा थोडा उपचार करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यानंतर झोपले आणि त्याच्यानंतर झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याबाबतचं वृत्त आता आपल्याला प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये सकाळी जवळपास त्यांना 10 वाजताच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याबाबतचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट अजूनपर्यंत प्राप्त नाही आहे, पण प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने मृत्यू झाल्याबाबतचं डॉक्टरांनी कळवलेलं आहे. माझं सर्व नागरिकांना आवाहन असेल की दुपारच्या वेळी बाहेर निघणं टाळा. सर्व माझं व्यावसायिकांनाही आव्हान असेल की आपल्याकडे जे कामगार किंवा कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी पण सावलीची, पाण्याची व्यवस्था केली पाहिजे आणि त्यांना दुपारच्या वेळी बाहेर कुठलेही काम आपण करायला देऊ नये. आणि बाकी पण आपल्याला अशी कुठलीही लक्षणं आढळून येत असतील उष्माघाताबाबतची, तर त्यासाठी आपण त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. अंगावरती या सगळ्या गोष्टी काढू नये, जेणेकरून डॉक्टर त्यामध्ये योग्य निदान करतील आणि आपण सर्व जे मेडिसिन्स आहेत उष्माघातासाठी लागणारे त्यांचं सर्वांचं स्टॉकिंग हे सिव्हिल हॉस्पिटलपासून ते सबसेंटरपर्यंत, PHC सगळीकडे ते स्टॉक करून ठेवलेलं आहे. डॉक्टरांना उचित निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी आपण या सर्व फॅसिलिटीचा लाभ घ्यावा आणि थोडं स्वतःकडे बाहेर निघणं टाळावं, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यावं, सुती कपड्यांचा वापर करावा, सैल कपड्यांचा वापर करावा, डोक्यावरती काहीतरी आवरण बांधल्याशिवाय बाहेर निघू नये आणि अशा प्रकारच्या सर्व काळजी आपण घ्याव्यात. आणि तात्काळ जर तुम्हाला अशी कुठलीही लक्षणं आढळत असतील तर जवळच्या नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या सगळ्या व्यवस्था करण्यात आल्या. नागरिकांनी सर्व कुठलीही शॉपिंग असेल, कुठलंही काम असेल, यासाठी सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर पडावं. दुपारच्या वेळी बाहेर पडणं शक्यतोवर टाळावं. हातगाडी चा व्यवसाय करणारे आणि बाकी पण जे बाहेर ज्या या सगळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेली अधिकारी, कर्मचारी किंवा इतरही सर्व व्यावसायिक असतील त्यांनी दुपारच्या वेळी आपली स्वतःची काळजी घ्या.